नमस्कार मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीवर तुमचं सर्वांचं स्वागत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आले मागच्या 2-3 दिवसापासून. म्हणजे 2 दिवस झाले आता बघा आन्सर की येऊन. कट ऑफ किती लागेल, लिटरली एवढे मेसेजेस येत आहे. मी याच्यावर व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण मागच्या 2 दिवसापासून अनालिसिस केलं. गट ब चे जे मुलं पास झालेले ऑलरेडी कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा जे मुलं पास झालेले त्यांचा गट क चा किती स्कोर आलेला आहे त्यांची एक लिस्ट काढली. जेवढे पण ओळखीचे होते, जेवढे आमच्या टीम मेंबरच्या ओळखीचे होते, सगळ्यांची लिस्ट काढून एक त्यांचा अंदाज घेतला का त्यांचे किती मार्क्स आलेले आणि त्यांना गट ब ला किती मार्क्स होते. डेफिनेटली गट ब पेक्षा गट क मध्ये मार्क्स कमी आलेले मुलांची, ही तर सत्य परिस्थिती आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या गोष्टी बघणार आहे का प्रॅक्टिकल कट ऑफ किती असू शकतो, एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल, प्रॅक्टिकल गोष्टी गट ब च्या. आता बघा आपण ह्या वर्षी बघतोय किंवा मागच्या वर्षापासून बघतोय कट ऑफ थोडेसे वाढायला लागले, ही गोष्ट ऍक्सेप्ट करावं लागेल आपल्याला. मग रिअलिटी बेसवर गट ब च्या तुलनेमध्ये जागा किती, काय, सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करून एक एक्सपेक्टेड कट ऑफ मी आज सांगणार आहे. कारण मी मागच्या 2 दिवसापासून तेच अनालिसिस करत होतो, कारण खूप लिटरली खूप मेसेज होते. आमच्या ऍपवर पण खूप मेसेजेस आले होते मुलांचे, काही एवढे मार्क्स आले, पास होईल का वगैरे वगैरे. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगाल. सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टींवर आज बोलणार आहे. एक तर आज म्हणजे गट क ची जी परीक्षा झाली 2024ची, आता 2024च्या सर्व परीक्षा संपल्या मित्रांनो. ज्या 2024 मध्ये व्हायला पाहिजे होत्या 2025 मध्ये झाल्या, डिले झाल्या होत्या. आता इथून पुढच्या ज्या परीक्षा असतील त्या 2025च्या होतील, ज्या नोव्हेंबरमध्ये होणार आहे. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार, मेनली कट ऑफ किती असेल, जे आता 1 जूनला जो पेपर झाला त्याचा कट ऑफ किती असेल आणि ज्या मुलांचा स्कोर कमी आलेला आहे त्यांनी इथून पुढची स्ट्रॅटेजी कशी ठेवायची, काय काय गोष्टीवर फोकस करायचा जेणेकरून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये तुमचा जो स्कोर आहे किंवा जो तुम्ही पास व्हाल तो चांगला येईल स्कोर आणि तुम्ही पास व्हाल, ही एक महत्वाची गोष्ट आहे. ज्या चुका तुमच्याकडून आतापर्यंत झालेल्या असतील त्या चुकांवर कशी मात करून तुम्हाला पुढे जाता येईल ह्या गोष्टी मी सांगेल प्रॅक्टिकली, मी काय करता येईल तुम्हाला ते. ओके, आता स्टार्ट करू. बघा पहिली गोष्ट, कट ऑफ किती असेल त्या गोष्टीवर आपण बोलूया. बघा मित्रांनो, गट ब परीक्षा 2024 ची जी झालेली होती बरोबर, त्या गट ब परीक्षेमध्ये जागा किती होत्या टोटल, 480 जागा होत्या. किती होत्या टोटल, 480 जागा होत्या. आणि 480 जागांसाठी जो रेशो घेतला होता आयोगाने, जो रेशो घेतला होता तो रेशो कितीचा घेतला होता रे, रेशो घेतला होता 17.03 चा जवळपास रेशो घेतला होता. 17चा रेशो घेतला होता एवढं लक्षात ठेवा. आणि टोटल मुलं 480 गुणिले 17 जर केलं तर टोटल मुलं जे पास झालेले गट ब ला ते किती झाले होते, 8179 मुलं पास झालेले. बरोबर, 8179 मुलं झाले होते पास. आणि याच्यामध्ये जो कट ऑफ लागलेला होता तो कट ऑफ किती होता मेलसाठीचा, मेलसाठी म्हणजे ओपन मेलचा कट ऑफ सांगतोय बरं का. ओपन मेलचा कट ऑफ किती होता, 62.50 लागला होता. आणि फिमेलचा जो कट ऑफ होता तो 59.25 होता. हा अनएक्सपेक्टेड होता सगळ्यांसाठी. पण तसा जर विचार केला ना, बऱ्यापैकी मुलांचे गट ब ला जर तुम्ही स्कोर ऐकाल ना, 58, 60 प्लस पण बरेच मुलं होते. तुमच्या जवळपासचे तुमचे मित्रमैत्रिणी असतील, तुम्ही स्वतः असाल, ही फॅक्ट तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल. पण आता गटकच्या जर गटकचा विचार केला आणि त्याची तुलना जर केली तर हा स्कोर कुठेतरी कमी ऐकायला भेटतो, 60 प्लस किंवा 65, लिटरली 70 पर्यंत स्कोर आले होते गट ब ला. त्याच्यामुळे कुठेतरी हा कट ऑफ 62.50 बघायला भेटला होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली म्हणजे मेल फिमेल मधला जो डिफरन्स आहे तो एकदम कमी झालेला आहे. एससीचा कट ऑफ जवळजवळ 61.50 होता, एसटीचा कट ऑफ 56च्या नियर अबाउट होता. म्हणजे कट ऑफची जी काय म्हणतात त्याला, जो आता पहिला काय असायचा डिफरन्स खूप असायचा ओपनचा आणि मुलींच्या कट ऑफ मधला, ओपन मेल आणि फिमेल मधला कट ऑफचा डिफरन्स जास्त असायचा. आता तो थोडा कुठेतरी कमी व्हायला लागलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, पेपर सोपे यायला लागलेले आणि मुलांना मार्क्स पण भरपूर येत आहे. ओके, हा झाला गट ब बद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता गट क ला जागा किती आणि कट ऑफ किती असणार एक्सपेक्टेड. बघा मित्रांनो, प्रॅक्टिकल गोष्टी असतील, कोणी नाराज होऊ नका याच्यामध्ये. ज्या गोष्टी ज्या गट ब च्या तुलनेने गट क चा कट ऑफ किती असेल त्या मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आता बघा जागा किती टोटल. आता तुम्ही म्हणाल का 300, 350, 393 तुम्ही आकडे ऐकताय, ह्या जागा वाढणार आहे वगैरे. आपण त्या भविष्यात होणाऱ्या गोष्टींवर आता बोलणार नाही. आता एकच गोष्टीवर बोलू का आत्ता जागा किती आहे आणि ह्या जागेवर कट ऑफ किती लागणार आहे. ओके, जर भविष्यामध्ये जागा वाढणार आहे, आता जास्त चान्सेस आहे गट ब ला पण आपण असंच म्हणायचो का गट ब च्या पण जागा वाढणार, पण जागा वाढल्या नाही. पण गट क च्या जागा वाढण्याचे चान्सेस जास्त आहे गट ब च्या तुलनेत बरं का. ठीक आहे, बघा टोटल जागा किती आहे. टोटल जागा ह्या ज्या आहे गट क च्या आता सध्या 1473 जागा आहे. ओके, 1473 ला जर आपण 17 गुणले म्हणजे 17चा जर रेशो घेतला आयोगाने, 17चा रेशो राहील, 17 जर गुणले तर आपल्याला
22,041 मुलं हे कशाला असणार आहे, मेन्सला असणार. ओके, म्हणजे जवळजवळ 3 पट मुलं हे गट ब पेक्षा जास्त असणार आहे. ओके, ही पहिला फॅक्टर आहे. एकतर जागा जास्त आहे, काय जागा जास्त आहे. दुसरा फॅक्टर जो आहे तो पेपरचा टफनेस जो आहे. पेपरचा टफनेस म्हणजे काय, आता गट ब चा जर तुम्ही पेपरचा विचार केला ना, त्याच्यामधले जे मॅथ रिझनिंगचे 20 क्वेश्चन होते त्यामधले बऱ्यापैकी मुलांचे 13-14 क्वेश्चन तर एकदम इझी होते, आरामात सुटणारे होते. 15, 16, 17 पर्यंत स्कोर आला. पण गट क च्यात जर विचार केला ना, त्याच्यामध्ये लेंदी आलेलं होतं. मॅथ रिझनिंग थोडंसं डिफिकल्ट लेवलचं होतं, त्याच्यामुळं टाइम कन्झ्युमिंग असल्यामुळे तिथं जास्त अटेम्प्ट झाला नाही. आणि जे जीएसचा पेपर होता, जो जनरल स्टडीचा आपण म्हणतो, जे जीएसचे क्वेश्चन होते त्याच्यामध्ये ते पण क्वेश्चन काय होते, काही क्वेश्चन जे होते जिओग्राफी मधले ज्या जोड्या लावा असतील ते विचार करायला लावणारे होते, म्हणजे ते टाइम जास्त जात होता. ह्या फॅक्टरमुळे काय होतं, थोडासा कट ऑफवर इम्पॅक्ट होतो मित्रांनो. आता तुम्ही ऑनेस्ट जर विचार केला, 25,041 मुलं मेन्स देणार आहे आणि यांच्यासाठी जो ओपन मेलचा जो कट ऑफ असेल, ओपन मेलचा जो कट ऑफ असेल ह्या जागेसाठी बरं का, ह्या जागेसाठी जो कट ऑफ असेल तो असेल 52 ± 2. ठीक आहे, हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आणि ही रियालिटी थोडीशी ऍक्सेप्ट करावं लागलं बरं का. आता तुम्ही म्हणाल का एवढा कुठं कट ऑफ जातो का वगैरे वगैरे, आपण गट ब ला पण हेच म्हणायचो की एवढा कुठे कट ऑफ जाईल का, 60+ शक्यच नाही जाणं वगैरे वगैरे, ह्या गोष्टी पण झालेल्या आहेत, ही रियालिटी. आणि गट क चं आता बघा मित्रांनो, 8,000 जे मुलं पास झाले होते जवळजवळ गट ब चे, ते गट क ला ते पास होणार आहे त्यातले, ते सगळ्या मुलांनी मेन्स पूर्व परीक्षा दिली गट क ची, ते पुन्हा मेन्सला असणार आहे. ओके, ते 8,000 ऑलरेडी. आणि असे बरेच मुलं होते की जे अर्ध्या मार्काने, 1 मार्काने, ज्यांचे 60, 61, 62 स्कोर होते, असे पण बरेच मुलं असतील, त्यांनी पण ही पूर्व परीक्षा दिलेली. त्याच्यामुळे जो कट ऑफ आहे तो असंही नाही होणार का कट ऑफ खूपच जास्त जाईल, आणि असं पण नाही होणार का कट ऑफ पर तुम्हाला 48च्या खाली दिसेल, असं नाही होणार. 52 ± 2 हा कट ऑफ राहू शकतो बरं का गट क परीक्षेसाठी, जी सप्टेंबरमध्ये मेन्स होणार आहे. आणि मुलींचा कट ऑफ याच्यापेक्षा 3.25 किंवा 3.50 ने कमी लागू शकतो, म्हणजे नियर अबाउट 48 ± 2 हा मुलींचा कट ऑफ असेल. ठीक आहे, ±2, इथं आपण ±2 म्हणू. ओके, मुलींचा कट ऑफ हा 48 ± 2 राहील. त्याच्यामुळं आता पुढे एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, बरीच चर्चा आहे का 393 जागा किंवा 300च आपण जागा धरू, जर 300 जागा याच्यामध्ये ऍड होत आहे, अजून 300 जागा जर याच्यामध्ये ऍड होत आहे, तर जवळजवळ ही जी संख्या ही किती होईल, 30,000 मुलं मेन्सला राहतील. आणि ज्या वेळेला 5,000 मुलं वाढतात त्यावेळेला कट ऑफ हा 2 ते 2.5 मार्क्सने कमी होईल. ठीक आहे, 2.50 किंवा मॅक्स टू मॅक्स 3 मार्क्सने कमी होईल. त्याच्यामुळे यामध्ये कट ऑफ मध्ये फरक किती येईल, हा 49 किंवा 49.5च्या ±2 असेल, जर जागा वाढल्या तर बरं का. ठीक आहे, पण जागा जर एवढ्याच राहिल्या तर हा कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ आहे का 52 ± 2 कट ऑफ राहील ओपन मेलचा, आणि फिमेलचा जो राहील तो 48 ± 2 तेवढा कट ऑफ राहील. आता SC STचा बघा, SCचा कट ऑफ जो लागला होता गट ब चा, तो फक्त किती होता, 1 मार्काने कमी होता ओपन पेक्षा. ठीक आहे, STचा कट ऑफ किती होता, 5-6 मार्क्सने कमी होता. म्हणजे SCचा कट ऑफ 1 मार्काने, म्हणजे तो डिफरन्स पण कमी व्हायला लागला. STचा कट ऑफ 6 मार्क्सने कमी होता, म्हणजे तो पण डिफरन्स कमी झाला. पहिला काय जास्त डिफरन्स राहायचा, 8-9 मार्क्सचा डिफरन्स असायचा, किंवा SC आणि ओपन मधला जो कट ऑफचा डिफरन्स असायचा तो 3 ते 4 मार्क्सचा राहायचा, किंवा 2 ते 3 मार्क्सचा ते राहायचा, आता तो 1 मार्क्सवर आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे SC STचा जो कट ऑफ आहे त्याच रेंजमध्ये कुठेतरी कमी होताना दिसेल. आता याच्यामध्ये बघा, अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे बऱ्यापैकी मुलांचा जो स्कोर आहे ना, जी क्राऊड असते ना, जी क्राऊड जे जास्त मुलं त्या रेंजमध्ये, ती क्राऊड कोणत्या रेंजमध्ये माहिती का, मोस्ट ऑफ मुलांना स्कोर केला ते 45 ते 50च्या रेंजमध्ये खूप जास्त मुलं आहे. खूप जास्त मुलं आपल्याला ह्या रेंजमध्ये बघायला भेटतात. तुम्ही बऱ्यापैकी ज्या मुलांचा चांगला अभ्यास आहे ना, ज्यांनी किंवा गट ब ला पण थोड्या 2-3 मार्क्सने त्यांची पूर्व उडाली होती, पूर्व परीक्षा फेल झाले होते, त्यांचे तुम्ही रेंज बघाल तर 45 ते 50च्या रेंजमध्ये खूप क्राऊड आहे मित्रांनो. आणि ही जी क्राऊड असते ना, ह्या क्राऊडच्या थोडासा वरती कुठेतरी कट ऑफ आपल्याला बघायला भेटतो दरवेळेस. तर तुम्ही बघा, तुम्ही हे बघितलं असेल गट ब ला जर विचार केला तर गट ब मध्ये ना, म्हणजे 52 ते 60च्या रेंजमध्ये किंवा 55 ते 60च्या रेंजमध्ये जे चांगले मुलं आहे, चांगला अभ्यास ज्या मुलांचा, ते खूप जास्त मुलं होते ह्या रेंजमध्ये. कट ऑफ आपल्याला बघायला भेटला किती, 62.50 बघायला भेटला. मग 45 ते 50च्या रेंजमध्ये जर मुलं जास्त आहे,
खूप जास्त मुलं आहे बरं का. तुम्ही लिटरली बघा, तुम्ही अनालिसिस करा, तुमच्या आजूबाजूचे मुलं अभ्यास करत असतील तर 45 ते 50च्या रेंजमध्ये जर जास्त मुलं असतील तर कट ऑफ त्या अंदाजाने कुठेतरी 52 ± 2 एवढा लागू शकतो, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. याच्यामध्ये जागा वाढ झाली तर कमी होईल तो कट ऑफ, कितीने कमी होईल ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे जे असे काही मुलं आहे का ज्यांचा स्कोर डायरेक्ट 40च्या खाली आलेला आहे, ठीक आहे, 40 पेक्षा कमी आलेला आहे, त्या मुलांचं काय. त्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट, हा मेन्सचा अभ्यास कोणी केला पाहिजे, कोणत्या मुलांनी अभ्यास सुरू केला पाहिजे. मी तुम्हाला सांगेल इथं सगळ्यांनीच अभ्यास चालू करा मेन्सचा. कारण काय होईल, आता तुम्ही जर मेन्सचा अभ्यास चालू नाही केला, आता तुमचा स्कोर किती असो, 40 असो, 42 असो, 35 असो, काही पण असो, तुम्ही मेन्सचा अभ्यास एकदम फुल फ्लेज चालू करा मित्रांनो, फुल फ्लेज बेसिसवर चालू करा. त्याचं कारण असं आहे, तुम्ही आता मेन्सचा अभ्यास नाही कराल, ह्या कट ऑफच्या भानगडीत पडाल किंवा आता अभ्यास कमी कराल तर काय होईल माहिती का, हे जे मुलं आहे ना, जे आता 55च्या रेंज मधले जे मुलं आहे, जवळजवळ 25,000 मुलं जे मुलं पास होणार आहे ना, ते मुलं परत तुम्हाला कॉम्पिटिशन असणार आहे कधी, नोव्हेंबरमध्ये ज्या गट ब आणि गट क ची परीक्षा होणार त्याच्यामध्ये हे पुन्हा तुमच्या कॉम्पिटिशनला असणार आहे. आणि हे ऑलरेडी मेन्सचा अभ्यास करत असतील बाळांनो, हे मेन्सचा अभ्यास करत असतील म्हणजे यांचा अभ्यास वाढणार आहे, परत हे कट ऑफ वाढवण्यासाठी हे मुलं कारणीभूत असणार, हे स्टुडंट सर. त्याच्यामुळे तुमचा स्कोर लिटरली काही पण असो, काही पण, तरी तुम्ही मेन्सचा अभ्यास चालू करा. आता कोणालाच विचारू नका मेन्स करू का, माझा 42 आहे, माझा 45 आहे, मी मेन्सचा अभ्यास सुरू करू का वगैरे वगैरे, ह्या भानगडीत पडू नका तुम्ही. आता जे झालंय त्याचा अनालिसिस करा, स्कोर का कमी आला, सेल्फ अनालिसिस त्याला म्हणतात, सेल्फ इव्हॅल्युएशन म्हणतात. तर तुम्ही चेक करा, पॉलिटी सारख्या सोप्या विषयात जर तुमचे जिथं 13 क्वेश्चन आरामात बरोबर येत होते ह्यावेळेस, तर गट ब ला पण 13-14 बरोबर येत होते, आणि गट क ला पण जर पेपर बघितला तर 13 क्वेश्चन बरोबर येणारे होते जे पुस्तकातले होते आपल्या. जर तुमचे इथं 10 बरोबर येत असतील तर तुमचा पॉलिटीचा अभ्यास कुठेतरी कमी, हे ऍक्सेप्ट करा. हिस्ट्रीचा बघा, जिओग्राफीचा अशाच पद्धतीने बघा तुम्ही. सायन्सचं बघा मित्रांनो, पीवायक्यूचा रोल प्रचंड वाढलाय. पीवायक्यू जवळजवळ 30 ते 35 क्वेश्चन डायरेक्टली इनडायरेक्टली रिपीट झाले होते गटकच्या पेपरमध्ये. तुम्हाला वारंवार ओरडू सांगत होतो, माझा प्रत्येक व्हिडिओ बघा, मागचा पीवायक्यू अनालिसिस कसं करायचंय, कशा पद्धतीने तुम्हाला जायचंय, ह्याच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या. खूप जास्त भर दिला होता त्याच्यावर, कारण त्या आम्ही चुका केलेल्या होत्या आमच्या स्टडीच्या काळामध्ये. तर तुम्ही नको करायला, पीवायक्यू कसं करायचं हे सगळं सांगितलेलं आहे. तुम्ही मागचे युट्यूबचे जाऊन व्हिडिओ बघा स्वाध्यायावरचे, असे कोणताच असं फालतू व्हिडिओ कोणताच टाकलेला, जो कामाचा आहे, जो गरजेचा आहे, तेच व्हिडिओ टाकलेले. ज्या मुलांनी ते केले त्यांच्या स्कोर आहे, त्यांचे मेसेज येत आहे का सर एवढा स्कोर आला. जे पीवायक्यू बॅचचे विद्यार्थी होते त्यांचा पण लिटरली 449 मध्ये गट ब आणि गट क चे सर्व पीवायक्यू आपण घेतलेले होते पूर्व परीक्षेचे. त्या बॅच मध्ये रेकॉर्डेड बॅच आहे. 11 पेपर त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केले. ओके, त्याच्यामुळे पीवायक्यूचा रोल प्रचंड वाढला. आता तुम्हाला मी सांगितलं मेन्स कोणी करायचे. आता बघा, ज्यांचा स्कोर खूपच कमी आलाय किंवा जे पोरांना असं डाऊट आहे का आम्ही काय केलं पाहिजे, त्यांनी काय करा माहिती का, पुढचे 2 महिने ना पेपर 1चा अभ्यास करा. किती तास? डेली 4 ते 5 तास पेपर 1चा अभ्यास करायचा. पेपर 1 मध्ये कोणते 2 विषय आहे? मराठी आणि इंग्लिश. ते का करायचे? कारण ज्या वेळेला तुम्ही नोव्हेंबरमध्ये पूर्व परीक्षा पास व्हाल त्यावेळेला तुम्हाला हे करावं लागेल, आणि तुम्ही हे शून्यापासून सुरू नाही करू शकत. तुम्ही शून्यापासून सुरू करून पास नाही होऊ शकत, त्याचे चान्सेस खूप कमी असतात. ही रियालिटी. कारण हे 25,000 मुलांनी ऑलरेडी याचा सगळ्यांचा अभ्यास केलेला राहील आणि हे पुन्हा कुठेतरी तुम्हाला मेन्सला दिसतील याच्यातलेच काही मुलं. त्यांच्यामुळे यांच्याशी तुमची कॉम्पिटिशन असणार आहे. आता तुम्ही पेपर 1चा अभ्यास 4 ते 5 तास पुढचे 2 महिने करा. कधी? जून आणि जुलैमध्ये अभ्यास करा. पुढचे मग ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तुम्ही पूर्णपणे जीएस कडे शिफ्ट झाले ना, पूर्ण जनरल स्टडीचा अभ्यास चालू केला ना, ते जास्त योग्य ठरेल. तुम्ही जनरल स्टडीचा व्यवस्थित अभ्यास करताय म्हणजे जेणेकरून जी 9 नोव्हेंबरला आणि 30 नोव्हेंबरला 9 नोव्हेंबरला कोणती परीक्षा होणार आहे तुमची? 9 नोव्हेंबरला गट ब ची परीक्षा होणार आहे. सॉरी, ग्रुप बी ची परीक्षा कधी होणार आहे तुमची? 9 नोव्हेंबरला. जवळपास तुमच्याकडे 5 महिने. आता 5 महिने. आणि गट क ची जी परीक्षा आहे ती कधी होणार आहे? 30 नोव्हेंबरला होणार आहे. 5 महिन्यामध्ये लगेच पेपर आहे. आत्ता ज्या चुका झाल्या त्याचं सेल्फ अनालिसिस करा बाळांनो. कुठं चुकलेले, कुठं अभ्यास कमी पडतोय का, तिथं जाऊन सिली मिस्टेक केला किंवा पेपर सॉल्व्ह करताना टाइम पुरला नाही, येत असणारे क्वेश्चन चुकले, जर ते बरोबर आले असते तर किती स्कोर आला असता. ह्या सगळ्या गोष्टींचं मायक्रो अनालिसिस करा तुम्ही. तुम्हाला एक गोष्ट कळेल का, तुमच्यातल्या कमीपणा तुम्हाला कळायला लागेल आणि तुम्ही त्याच्यावर जर काम केलं तुमचा नोव्हेंबरमध्ये 100% रिझल्ट येईल.
तुम्ही जर आत्ता नुसते त्याच भानं याच्यात पडले ना, त्या डिस्कशन मध्ये यार कट ऑफ किती लागेल, मला एवढे, मी काठावर आहे, तुम्ही त्या गोष्टीत खरंच पडू नका. लिटरली खूप मोठं नुकसान होतं. तुम्ही सोडून द्या त्या गोष्टी, मेन्सचा अभ्यास चालू करा डोळे झाकून. जे झालंय ते झालं. मेन्सचा रिझल्ट आला तर मी मेन्स देईल, हे म्हणजे पूर्व परीक्षा पास झालो तर मी मेन्सचा पेपर व्यवस्थित देईल, तेव्हा फायदा होईल. आणि नाही झाला बाय चान्स तर नोव्हेंबरमध्ये होणारी परीक्षा मी 100% पास होईल, ह्याच अँगलने ह्याच माइंडसेटने तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे. जागा वाढतील अशी अपेक्षा आहे सगळ्यांना आणि जागा वाढणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर पण त्या डिस्कशन मध्ये पडू नका की जागा वाढल्या तर मी पास होईल वगैरे वगैरे. तुम्ही फक्त आता अभ्यास करा. फक्त तुमच्या हातात अभ्यास करणे, बाकी कोणतीच गोष्ट तुमच्या हातात. ओके. मग तुम्हाला काय सांगितलं मी, 2 महिने तुम्हाला पेपर 1चा अभ्यास करायचा आहे. सायमल्टेनियसली 4 ते 5 तास तुम्हाला पेपर 1चा अभ्यास म्हणजे मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास करायचा 2-2 तास. आणि त्याच्याबरोबर जे तुमचे वीक सब्जेक्ट आहे, कोणाचं मॅथ अँड रिझनिंग वीक असेल, कोणाचं जीएस मधले काही सब्जेक्ट वीक असतील, तर मग 4 तास तुम्ही काय करताय, सायमल्टेनियसली हे 4-5 तास करताय आणि हे 4 तास करताय आता सध्या जीएसचा अभ्यास. आणि नंतर मग पुढचे शेवट पेपरचे 3 महिने आधी तुम्ही काय करताय, पूर्णपणे जीएसचा अभ्यास करताय, पेपर सोडवताय, काय अजून तुमचं जे मॅथ अँड रिझनिंगची प्रॅक्टिस करताय, करंट अफेअर्सचा अभ्यास करताय. ह्या सगळ्या गोष्टी कधी करायच्या, पुढच्या म्हणजे जेव्हा पेपरच्या 3 महिने आधी करायच्या. तुम्हाला आता सध्या पेपर 1 वर आणि जीएस सायमल्टेनियसली अभ्यास करायचा. म्हणजे जीएसला थोडा वेळ द्यायचा आहे आणि पेपर 1ला थोडा वेळ द्यायचा आहे. ओके. ह्या महत्वाच्या गोष्टी. आणि ज्या मुलांना आता सध्या पूर्णपणे पेपर 1 करायचा असेल किंवा आता स्कोर खूपच कमी आणि नोव्हेंबर मधलं टार्गेट जर तुमचं असलं एक्झामचं, तर बघा ही आमची पीवायक्यूची बॅच आहे. 449 रुपयाची बॅच आहे. 11 पेपर याच्यामध्ये कव्हर केलेले आपण, पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन घेतलेले आहे. जवळजवळ 40 तासाची ही बॅच आहे. तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस हे जर केलं तर कुठलंच पुस्तक वाचायची गरज नाही पडणार. गट ब साठी गट ब आणि गट क च्या दोन्ही पेपर याच्यामध्ये टाकलेले. ते टाकण्याचं कारण काय, गट ब चे पेपरचे क्वेश्चन हे गट क ला रिपीट होतात आणि गट क च्या पेपरचे क्वेश्चन गट ब ला रिपीट होतात. त्याच्यामुळे एकत्र दिलेली ही बॅच. ठीक आहे. ही जास्त फायद्याची ठरेल. तुम्हाला ही बॅच घ्या आणि आत्तापासून या बॅच ना, लिटरली काय काय मुलांचे आता ज्यांचे स्कोर आहे ना, त्यांनी ही 3-3, 4-4 वेळा बॅच बघितलेली बरं. ते स्वाध्यायाला जोडलेले मुलं आहेत. जवळजवळ ही बॅच 2000 मुलांनी घेतलेली ही बॅच. मागच्या 1 वर्ष झालंय रेकॉर्ड करून 2000 स्टुडंट आहे बॅचचे. म्हणजे ह्या बॅचचे स्टुडंट किती, टोटल 2000 मुलं आहेत. 2041 काहीतरी, मी आत्ताचा आकडा बघितला होता. 2041 मुलांनी ही बॅच घेतली. त्यातले बऱ्यापैकी मुलांचे खूप चांगले स्कोर आलेले. खूप त्यांना कळायला लागलं की एलिमिनेशन टेक्निक काय, पेपर कसा सॉल्व्ह करायचा, हे सगळं सांगितलेलं आहे प्रत्येक क्वेश्चनला एक्सप्लेन करताना. एक्सप्लेनेशन कसं काढायचं, व्हॅल्यू ॲडिशन कशी करायची. तुम्ही डेमो बघा, डेमो आवडला तर बॅच घ्या, मी ह्या माताचा आहे. डेमो आवडला नाही नका घेऊ, स्वतः करा. ठीक आहे. आणि पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. खूप चांगले व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकतोय ह्या आपल्या चॅनलवर. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लगेच सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप फायदा होईल याचा. भविष्यामध्ये येणारे जे चांगले व्हिडिओ आहेत ते तुमचे मिस नको व्हायला. ठीक आहे. आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा आपला चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.